इसमें अंदर गया खोल ले क्या ये? है क्या बैठा है? हाँ? इसमें अंदर दिख नहीं रहा है। गेट गेट लगेगा नहीं, गेट लगता है इसमें अंदर जाके बैठा कितना साप केवढा मोठा आहे हो? तुमच्या पायावरून गेलं तेव्हा केवढा होता तो साप? एवढंच आहे. छोटा आहे का? तो पुढं बोलत तिथे एक परशी काढलं ते. अच्छा इकडे गेलाय हा, का याच्या ह्याच्यात इथं गेलाय? तुम्ही हे नाही का इथं? ह्याच्या आत घुसला का? हा, याच्यात इथंच गेले. इथं ना. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आता आहे खराडी गावामध्ये आणि येण्या जाण्याचं आपलं गेट आहे. इथे आपण लोखंडी गेट लावलेलं आहे यांनी आणि नेमकं शेजारीच होल आहे आणि एका दादांच्या पायावरून तो गेला त्या होलमध्ये शिरलाय. छोटंसाच आहे म्हणतात ते, माझ्या अंदाजे पिल्लूच असेल. आता सध्या सगळ्या सापांची पिल्लं बाहेर पडतात. आता बघू नेमके हे कोणत्या सापाचं पिल्लू आपल्याला इथे भेटतंय ते. आता घेऊन गेले साप नाही भेटला आणि आता बाहेर आला आणि गेल्यावर क्या बात है, कितना अच्छा निकला वहीं से निकला, आपने सामने बैठी वहीं से निकला, फिर यहाँ से आया और इसमें गया। इसमें नहीं होते भाभी, हाँ ये इसमें गया। इसमें ना ओ, देखो वो रहा दिख रहा है ना। आप भी ध्यान रखिए भाई बेटा कोबरा का बच्चा है ये तो। हाँ अभी तो। ये भी छोटा सा ये है। नागाचं पिल्लू आहे मित्रांनो. गेटमध्ये होतं आधी, तिथे भेटलं नाही, खूप प्रयत्न केले आणि आता झालं असं की ते काय झालं, गेटमधून निघालं थोड्या वेळाने. पुन्हा त्यांनी आम्हाला कॉल केला, आम्ही पुन्हा आलो आणि फायनली ते भेटलं खूप लकीली, कारण होल खूप होते इथे. तर अशीच नागाची छोटी छोटी पिल्लं ना आपल्या दारातल्या फटीमध्ये वगैरे येऊन बसतात. तुम्हाला तीच काळजी घ्यायची की कुठे पण गॅप, फटी, बिळं असतील तर बंद करा. चुकून अंधारात वगैरे आपला पाय पडला तर चावू शकतात. आणि विषारी सापाची पिल्लं ही जन्मत विषारी असतात बघा. सावली घेऊन जाते तर खूप ऊन आहे. बापरे, माझ्या पायात लागून दिसते. तुमच्या पायात शूज होता ना दादा, त्यामुळे काही टेन्शन नाही. मोठं असल्यामुळे त्यांना काय नाही. त्याला विषारी असतं का? तिला विषय विषारी सापाची पिल्ले विषारीच असतात. विषारीच आहे ना?